स्त्री भ्रूण हत्या म्हणजे काय की आईच्या पोटामध्ये असलेला गर्भ, आईच्या पोटामध्ये असलेला गर्भ मग तो मुलगा किंवा मुलगी याचं निधन करायचं आणि मुलगी जर असेल तो गर्भ त्या ठिकाणी गर्भपात करायचा, काढून टाकायचा, याचा सरळ आणि साधा म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. मग या ठिकाणी पुढचा प्रश्न उपस्थित होतो का यामध्ये दोषी पण असू शकतं की एखादी महिला आहे आणि तिच्यामध्ये घरामध्ये तिला सांगितलं जातं की मुलगाच पाहिजे, मुलगी नको, आणि मग प्रेशराईज केलं जात असेल, दबाव आणला जात असेल, आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर त्या महिलेचं गर्भपात केला, ते मूल मारून टाकलं, त्या कुटुंबामधील असलेले सर्व सदस्य ज्यांनी त्या महिलेवर ठोस केलेला आहे, दबाव आणलेला आहे, आणि संबंधित जे डॉक्टर आहेत किंवा त्यांना सहकारी अशा व्यक्तींवर या अर्थाने या कायद्याखाली गुन्हा दाखल होत असतो. मग या ठिकाणी या कायद्यामध्ये पुढचा प्रश्न असा होतो की त्याच्यामध्ये शिक्षा काय, तर यामध्ये शिक्षा अशी आहे की 3 वर्षापर्यंत संबंधित व्यक्तींना शिक्षा होते आणि 3 वर्षापर्यंत आणि साधारणतः 10,000 रुपये प्रत्येकी दंड, अशा प्रकारची त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे.